आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। वहिनी कुठे आहे? हा ती आर्याला घ्यायला गेली रे, येईल। अच्छा, तू बरी आहेस ना बाय? मी ठीक आहे। म्हणजे आणि त्रास नाही ना दिला तुला? नाही, मोठे झालेत आता ते। आई आई तू कधी आलीस? ही गदडी मोठी झाली। आई वहिनी कुठे आहे ग? अगं आर्याला आणायला गेली, येईलच आता। हे पण खरंच बरं झालं तू आज आलीस ते। आज कोर्टाची तारीख आहे। काय घाबरू नको, हा सगळं ठीक होईल। रवळनाथ आहे तुझ्या पाठीशी। अंडे भाग, बटाटे भाग, अरे आम्ही कॅटरिंगचा धंदो करायचो कसं तुला घाला। अरे वा, गुड मॉर्निंग मीनाताई। आता ही गुड मॉर्निंग आहे का बॅड मॉर्निंग हे कोर्टात गेल्यावरच कळणार आहे। काय तो कोर्टाचा काय संबंध? मग असं काय करता? आज गिरीजाची कोर्टात तारीख नाहीये का? अच्छा, अशी भानगडा काय? माका वाटलं हल्ली गुड मॉर्निंग आणि बॅड मॉर्निंग ह्या कोर्टच ठरवता की काय शिरला का ना? एवढा महत्वाचा दिवस आहे आणि तुम्ही हसताय। अरे हसताय म्हणजे हसणं तब्येती चांगला असता, तुम्ही पण हसत जा शिरला का ना? हो ना, मग तिकडे घरी बसून हसण्यापेक्षा ना कोर्टात जा। गिरीजाची परिस्थिती बघून ना हसायलाच येणार आहे। खरं बोला, खरं बोला। माका पण ना कोर्टात जाऊन त्या गिरीजाचं पडलेलं चेहरा बघूचा शिरला का ना? हो ना, हल्ली ना गिरीजाचा असा पडलेला चेहरा बघवत नाही हो। म्हणजे तुम्ही काय प्लॅन बदलतास की काय? नाही नाही नाही, मी कशाला प्लॅन बदलू, मला तर तेच हवंय। त्यात म्हटलं तुमका कसं काय मधीत पाजर फुटलो? छे हो, मला कशाला तिच्यासाठी काही वाटेल, पण लोकांना दाखवण्यासाठी असं करावं लागतं ना। ओ हो, वा वा वा, भारी। आता नाटका बरी करतास तुम्ही। तुमका त्या सिरियल मध्ये पाठव काय ऍक्टिंग करू शिरलं का ना? हो ना, मला पण सगळे असंच म्हणतात। बरं राहू देत, ते सोडा। तुम्हाला महत्वाचं कळलं का? काय था? गिरीजा आली होती, विक्रांतला पैसे देऊन गेली। गिरिजाबाईन विक्रांतला पैसे दिले कसले? अहो, विक्रांतने तिच्या केस साठी खर्च केले होते ना ते पैसे। काय सांगतास का? तुमची बाय मोठी स्वाभिमानी ना? कसली स्वाभिमानी? अंगात मस्ती आहे त्याच्या शिरला का ना? अहो, पण हे सगळं आपल्याच पत्त्यावर नाही का पडलं, म्हणजे दोघांमध्ये अजून फाटलं नाही का? नाही, बरं झालं, बरं झालं, झाला तर बरं झाला। पण आज कोर्टात काय होता ना त्या बघूया। करेक्ट, तेच महत्वाचं। कोर्टात जरा जरी काही निगेटिव्ह घडलं ना तर बघाच काय करते ते। म्हणजे काय करूचं काय ठरवलं तुम्ही? कळेल, लवकरच कळेल। असं चला भेटूया कोर्टात। हो 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 हो, माका पण येऊतच हा। मी निघते, घरातून बाहेरच पडते। हा, ओके ओके। हा, काय झालं ग? टेन्शन आलं तुला? नको काळजी करूस गो, आम्ही सगळे आहोत ना तुझ्या सोबत। हा, सगळं नीट होईल। तू ना न घाबरता त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्या। ताई, तू काहीही केलेलं नाहीये, हा? तुला काही होणार नाही, काळजी करू नकोस। ते लवकरच सोडतील तुला, बघ तू। आजी, अगं माझी बाय, कशी आहे तू? मी बरी आहे, तू कशी आहे? मी पण बरी आहे। काय मग, काय म्हणतात सुट्ट्या? छान। छानच असणार, दिवसभर खेळायला मिळत होतं, हवा तो खाऊ मिळत होता। बाय, बरं झालं आर्याला घेऊन आली तू।
लहान मूल घरात असलं ना की घरातलं वातावरण छान असतं. घर कसं भरल्यासारखं वाटतं ना. आर्या, बरं झालं तू आलीस. निदान आता तरी सगळे मला मोठं समजते. मोठ्यांसारखं वागायचं मग समजतील ना. नाही म्हणजे अजूनही लाड करून घ्यायचे तिला. नाही, मी छोटी आहे, माझं लाड करायचंय. अगं बाय, तुझंच लाड करणं सगळे. बहिणी, तू तुझ्या घरी गेली होतीस ना. कसं तिथे सगळे बरे. अगं वहिनी, मला का नाही सांगितलंस तू? मी गेलो असतो ना हिला घ्यायला. हो राहू द्या भाऊ, तेवढीच आईची भेट पण झाली ना. हा बरं झालं प्राची तू गेलीस. त्या आईला पण या लेकराची आठवण येतच असणार ना. हो, आणि आईलाही तिच्या आईची आठवण येत असणार ना. हा. ए शहाणे, तुला माझी आठवण आली? हा, थोडीशी आली, पण आता जास्त आजीची आली. बाय मावशी, बाय काका. काय ग, तू कुठे बाहेर निघालीस का? क्लासला. ठीक आहे, मग ना तू घराची चावी घेऊन जा. का? तुम्ही नसणार आहात का घरी? अगं हो, आम्ही जरा विक्रांत कोर्टात जाऊन येतो. ओ येस, राईट. विक्रांत, ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि गिरिजाला सुद्धा सांग, अजिबात घाबरायची गरज नाहीये. हो सांगतो. निघू मी? चावी? नाही नको मावशी, मी एक काम करते, क्लास झाला की मीही येते कोर्टात. अगं कशाला, तू टेन्शन नको घेऊ. मी टेन्शन वगैरे घेत नाहीये. मी आले तर तेवढीच तुम्हाला सोबत होईल. अगं पण तू कशाला धावपळ करतेस? मी कोणाचं काहीही ऐकणार नाहीये. माझं ठरलंय, क्लास झाला की मी कोर्टात येणार. बर बर, ठीक आहे, निघूया.